हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. आज मागणीचा दिवस आहे म्हणून तुकोबाराय देवाच्या समोर उभे राहून देवाकडे मागणी करतात. अभंगातून शिकण्यासारखं आहे. अभंगामध्ये देवाच्या समोर उभा राहिल्यानंतर काय मागावं यातून शिकण्यासारखं आहे. तुकोबाराय देवाकडे देवाचा विसर पडला नाही पाहिजे म्हणून मागणी. तुझा विसर न व्हावा. काही ठिकाणी म्हणताना विसरण व्हावा. विसरण व्हावा नाही, विसर न व्हावा. कशासाठी तुकोबारायांना विचारलं. तुकोबाराय म्हणतात देवा जर तुझी आठवण सतत जर अंतःकरणामध्ये खेळत असेल तर पुढची प्रक्रिया आहे गुणगायीन. आणि हे आमच्या संतांची जोडी आहे, क्रेडिट आहे. हेची माझी सर्व जोडी. मग देवाचं गुणगान करण्यासाठी गायन करण्यासाठी पैसा लागतो का. देवाकडनं काही अपेक्षा आहे का. तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय म्हणतात देवा न लगे तुझी आठवण जर असेल ना, तुझ्या आठवणीच्या पुढे आम्हाला मुक्ती सुद्धा तुच्छ आहे, मोक्ष सुद्धा नको. न लगे मुक्ती, धन नको, आणि संपदा किंवा धन संपदा या कोणत्याही गोष्टी नकोय. पण एक काम कर देवा, तुझी आठवण ज्यांच्या अंतःकरणामध्ये सतत असते ना त्यांच्या संगतीमध्ये आम्हाला ठेव. एवढी मागणी आहे. संत संग एका तासासाठी नाही, सदा चिरकाल संतांच्या संगतीमध्ये आमचं जीवन जावं, आमची अपेक्षा आहे. मग देव म्हटले जर ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर माझा काय फायदा आहे. तुकोबाराय म्हणतात देवा प्रत्येक जन्मामध्ये आम्ही तुमचं गुणगान करू, पण जन्म घेत असताना जरी कंटाळवाना जन्म असला तरी आम्ही कंटाळणार नाही. तुला वाटतंय ना तुझं गुणगान आम्ही करावं, मग तू गर्भाला घालत असताना सुखाने घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे, वाटतंय तेव्हा घाल. फक्त काही अटी सांगितलेले आहेत ते पुढे सांगणार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे, देवा तुला वाटतंय ना घालावं, सुखे घालावे आम्हासी. आम्ही घाबरत नाहीत का. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठला पवित्र पावन अशा आपल्या नवनाथापैकी श्री संत गहिनीनाथ महाराज यांचं मूळ अधिष्ठान, मूळ समाधीस्थान आणि पवित्र अशी सिंदफणा नदीच्या उगमाच्या म्हणजे दोन्ही एकमेक दोन्हीच्या शेजारीच आहे. एकीकडे सिंदफणाचा उगम आहे आणि एकीकडे श्री संत गहिनीनाथ महाराजांची समाधी आहे, पवित्र समाधी आहे. अशा पवित्र प्रांगणामध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, आता मुळापासून घेतो कारण इथं सिंदफणाचं मूळ आहे आणि त्यामध्ये संतांची या ठिकाणी विश्रांती स्थान आहे. यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी प्रातस्मरणीय नारायण बाबा, आता इकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण मी वाचले म्हणून सांगतो. श्री संत नारायण बाबा यांच्या शुभ हस्ते प्रारंभिक झालेला हा सप्ताह आहे. त्या वर्षी 48वं वर्ष आहे. किती? 48वं वर्ष. आणि आपल्या या संपूर्ण सप्ताहाला ज्यांचा आशीर्वाद आहे. सुरुवात जर केला तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री संत यादव बाबापासून जी सुरुवात होते महाराज, श्री संत गोरक्ष बाबा आहेत, श्री संत कुंडलिक बाबा आहेत, श्री संत वैराग्याचे महामेरू असणारे वामन भाऊंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी. आणखी काय पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यात आणि ज्यांच्या शुभहस्ते अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संचालन चालू आहे, संचालक आहे आपल्या संत गहिनीनाथ बाबांचे महाराजांचे रात्रंदिवस सेवा करणारे आणि
ज्यांच्या आदेशाने आशीर्वादाने या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मला प्राप्त झाली, आमचे गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबांचे अत्यंत परम मित्र असणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, आम्ही गुरुजी म्हणतो, गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला आणि त्या अध्यक्षतेला नवचैतन्याचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आता किती जणाला कळालं काय? महाराज, वडिलांची थाप जर पाठीवर असेल तर मुलगा काय करू शकत नाही, हे या सप्ताहातून पाहण्यासारखं आहे. एक थाप असावी वडिलांची, तू लढ, मी तुझ्या पाठीमागे आहे. आणि मुलांनी करून दाखवलेलं आहे. या परिसरामध्ये असा सप्ताह आतापर्यंत तुम्ही पाहिलाच नव्हता. पाहिलाय? कधीच नाही पाहिला. हा, झालेले, मी नाव नाही ठेवता, झालेले वरच्या गहिनीनाथावरती मोठे मोठे सप्ताह होतात. संत भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये सप्ताह होतात. पण असा सप्ताह या जागी आदरणीय गुरुजींच्या अध्यक्षतेखाली आदरणीय हरिभक्तीपरायण माझे गुरुबंधू आहेत आणि मित्र पण आहेत, चैतन्य महाराज यांनी या ठिकाणी 48व्या सप्ताहाचं संपूर्ण काही कारभार जो असतो, कार्यभार असतो, तो स्वतः पेललेला आहे आणि त्यांनी करून दाखवलेला आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे कशासाठी सप्ताह घातलेला आहे माहिती आहे का? ही सुरुवात, आजची ट्रायल होती, आजची ट्रायल होती आणि त्याची पोचपावती मला मिळाली. मी इथं उभा आहे ना, तुम्ही एवढी लोक जमलेली आहात, एवढी सगळी लोक यांच्यावरती प्रेम करणार आहात, हीच मोठी पोचपावती. आणि ती काय पाहिजे महाराज, एवढं प्रेम मिळतंय. चैतन्य महाराज, तुम्ही घाबरूच नका, तुमचा सुवर्ण महोत्सव आजच मला दिसतंय इथे. हा, 2 वर्षांनी सुवर्ण महोत्सव आहे. त्यांना असं वाटलं की आतापासून हळूहळू सवय लावावी. घाबरूच नका, सगळी सवय आमच्या समोर बसलेल्या सगळ्या श्रोतृवर्गांना, सगळी तुमच्या पाठीशी, गुरुजींच्या पाठीशी एवढी प्रेम करणारी माणसं असल्यानंतर आणि विशेष करून शास्त्रीजी बाबा असल्यानंतर काय घाबरायचं. श्री गुरु सारेखा आणि आमच्या सगळ्यांचे श्री गुरु आहेत बरं का. इथे जेवढी स्टेजवरती बसलेली सगळी महंत मंडळी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण केशव महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण रवी महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण आता आमची सगळी गुरुबंधू मंडळी आहे. विशेष करून आज कीर्तनाला ह्या ठिकाणी केवळ आणि केवळ चैतन्य महाराजावरती प्रेम असल्यामुळे ही सगळी महंत मंडळी स्वतःचा कार्यक्रम बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज आणि गुरुवर्य नारायण बाबांचे सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आणि मला वाटतं पंजोबाची पण पुण्यतिथी वर्ष आहे. हा, असं ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या, एकत्रीचं मिलन म्हणजे या वर्षीचा 48वा सप्ताह आहे. आणि संपूर्ण सप्ताहाला मी ऐकून होतो नुसतं आटेगाव पुटा, आटेगाव पुटा. सगळ्या विशेष करून नवलकरावं तेवढं तरुणाईच आहे. आणि आटेगाव पुटा जेवढे 8 गावं आहेत, आणखी गावं आहेत, पण विशेष उल्लेख म्हणजे फक्त फेमस नाव आटेगाव पुट्टा. सगळ्यांच्या उदार अंतःकरणातून सहकार्यातून चालत असलेला आपला हा 48वा महोत्सव, कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणून आजची जी सेवा आहे, आज संत गहिनीनाथ महाराजांच्या चरणावरती वाहण्याचा प्रयत्न करेन. आज देवाकडे काहीतरी मागायचंय, काहीतरी मागायचंय. का मागायचंय? वारकरी संप्रदायामध्ये जागराच्या दिवशीच मागणी का ठेवलेली असेल? आणि वारकरी संप्रदाय सगळं महाराज जिथे जिथे जेवढे आदिशंकरापासून जो सुरुवात झालेली आहे वारकरी संप्रदायाला, आणि कीर्तन परंपरा आमच्या श्री संत नामदेव महाराजांनी सुरू केली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. सगळीकडे कीर्तनाचा प्रचार प्रसार केला. पण सप्ताहामध्ये 7व्या दिवशीच मागणी आणून ठेवलेली. पहिल्या दिवशी देवाचं गुणवर्णन, नामवर्णन, नाममहिमा
ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मग शेवटच्या दिवशी मागायला का सांगितलेलं? बोला ना. गेली 7 दिवस झालं तुम्ही इथे येत ना, 7 दिवस झालं दररोज कीर्तनाला येतात. 6 दिवस आपण देवाचं गुणवर्णन, वैराग्य, ज्ञान, प्रेम सगळ्या गोष्टी अर्जित केलेल्या आहेत. देव आज प्रसन्न झालेले असतात आणि त्यांच्याकडे आज मागायचं. मग मागत असताना का मागायला लावलेलं आहे? माझे प्रश्न राहतील बरं का चालत चालत कीर्तनात. हा, कशासाठी? हा, पुण्य धर्म म्हणा, पुण्य कर्म म्हणा, पण मागून काय घ्यायचं ह्याच्यावर डिपेंड आहे. देव आज तुमच्यावर प्रसन्न आहे आणि अभंगातून शिकण्यासारखं आहे. मागायचंय. काय मागायचं देवाकडे? आणि मागायला का लावलं त्याचं कारण सांगतो. जेव्हापासून तुम्ही जन्माला आलात ना तेव्हापासून तुम्हाला मागायची सवय लावलेली. लहानपणापासून तुम्हाला मागायची सवय लावलेली. पण काय मागायचं कोणी सांगितलेलं नाही. ना आईवडिलांनी सांगितलंय, ना गुरुजींना सांगितलेलं आहे, ना कोणी पाहुणे रावळ्याने कोणीही हिताचं मागून घ्यायला सांगितलेलं. कोणी सांगितलं बरं? तुम्ही तुमच्या मुलाला सांगता का माळ घाला जा बरं गडावर आता विद्यार्थी व्हायला? जो कामाचा मुलगा नाही ते महाराजाकडे पाठवतात. हा, जो कोणत्याच कामाचा नसतो. घरी वेड्यासारखा केलं की तर मुक्काम पोस्ट, संस्था, धर्मशाळा, मोकळे तुम्ही मोकळे, महाराज सांभाळायला तयार. पण त्याला हिताचं मागून घेणं कधी कोणी शिकवलेलं नाही. मागून घ्यायला लावतात. लहान मुलगा घरामध्ये आला, लहान मुलगा घरामध्ये असतो, पाहुणा आला, पाहुण्याला हातपाय धुवायला पाणी देतात का नाही? पूर्वीच्या काळी गोळ द्यायचे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तो आला की अगोदर जेवायला देत नव्हते, अगोदर सरबत द्यायचे, सरबत द्यायचे. हा, सरबत. का? आलेला पाहुणा अगोदर थोडा शांत झाला पाहिजे हा हेतू होता. त्या काळात गुळ होता चैतन्य महाराज, आता सरबत देतात. सरबत गोड काहीतरी दिलं तर त्याचा जठराग्नी जो आहे तो शांत होतो. आता पाहुणा आला, गुळ पाणी दिलं, मुलगा खेळत खेळत येतो. बघा सुरुवात कुठून होते आपल्या जीवनाची. मुलगा खेळत खेळत येतो, घरातली माणसं त्याला सांगतात, अंगुली निर्देश करतात, ते जे बसलेत ना बाळ्या ते तुझे मामा आहेत. बसलेले कोण आहेत? मामा आहेत. मामाकडनं काहीतरी कोणी लावली सवय? बोला ना. आपणच लावली ना. जन्माला आलेला मुलगा अगदी खोरा होता. त्याच्या अंतःकरणावर, त्याच्या हृदयामध्ये कुठलेही मागायचे संस्कार नव्हते. पण सुरुवात कुणापासून झाली? 5 रुपये माग, 10 रुपये माग, चॉकलेट माग, आईस्क्रीम माग, आता मोबाईल माग. हा, आलं की आता काय दुसरी गोष्ट मागतच नाहीत. मागून घ्यायची सवय आपण लावलेली आहे लहानपणापासून. आणि ते जेव्हा मूल मोठं होतं ना त्याची मागणी सुरुवात होते. अपेक्षा वाढत जातात, त्याची आवड वाढत जाते, अपेक्षा वाढत जातात, इच्छा वाढत जातात. मागायला लावलेलं आहे आपण, त्यांनी मागितलेलं नाही. सवय कोणी लावली? आपण लावली ना. त्या मुलाला सवय कोणी लावली? आपण लावलेली सवय आहे. मोठा झालं की त्याची मागणी सुरुवात होते. माऊली ज्ञानोबानंतर. आणि मागणं कुणाचं थांबत नाही. अपेक्षा इच्छा कुणाच्याच थांबत नाहीत. प्रत्येकाला अपेक्षित आहे की माझ्याकडे अमुक अमुक गोष्ट असली पाहिजे. कोणता माणूस आहे बरे आज मोबाईल नसावा म्हणून अपेक्षा करणार आहे? सांगा बरं, आहे का कोणी? अहो, ब्रँडेड मोबाईल आला तर आहे तो मोबाईल बाजूला ठेवण्याची तयारी असते. घरी खायला कण्या नसतात पण खिशामध्ये आयफोन लागतो. मागणी, अपेक्षा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अपेक्षा अशा वाढत जातात की माणसाला असं वाटतं की माझ्याकडे पैसा असला पाहिजे. पैसा, एक पैसा. दुसरी सत्ता. आणि तिसरं मरण. ह्या गोष्टी कधीही येऊ नये अशी माणसाची अपेक्षा आहे. मागणी काय? पैसा असावा. पैसा कुणाला नको वाटतो? बोला ना. सगळ्यांना पैसा अपेक्षित आहे. प्रत्येकाला वाटतं विठ्ठल विठ्ठल
त्यांची अपेक्षा आहे, नाव घेतलं नाही. हा, आठवण करून देतात की मी पण आहे. अपेक्षा आहे, मानाची अपेक्षा आहे, पैशाची अपेक्षा आहे, सत्तेची अपेक्षा आहे, सगळ्या गोष्टीची अपेक्षा आहे, मागणी पाहिजे पाहिजे पाहिजे. आणि कुठपर्यंत पाहिजे? माऊली ज्ञानोबा म्हणतात, जगाची संपत्ती त्याच्या घरात जरी आली तरी त्याला वाटतं की जगाचा मालक झालो पाहिजे. ओवी जगस्पृहे आस्पद एक. लोकाला काय आवडतं? सार्वभौमपद. एक काय आवडतं? सार्वभौमपद. मी जगाचा मालक असलो पाहिजे. मागणी आहे, मालक होण्याची अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि दुसरे एवढं सुंदर वर्णन करतात, मला मरण कधी आलं नाही पाहिजे. ही सुद्धा मागणी. कुणाला मरा वाटतं बरं? एवढे कीर्तनाला आलेले आहेत तुम्ही. योगायोगाने तसं काही घडत नाही. वामन भाऊची कृपा आहे आपल्यावरती. पण मला सांगा, कुणाची अपेक्षा आहे का कीर्तन झाल्यानंतर मला जायचं? करेल का कोणी हातवर? फुकट तिकीट काढून देतो मी वरच. एकही माणूस, हे माझं बोलणं नाही, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबा म्हणतात, न मरणे निर्विवाद जगा पडी. विठाला माणसाला वाटतं की, आणि माणूस जन्माला आलेला आहे तेव्हापासून त्याचे प्रयत्न आहेत. पैसा मिळाला पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, मान मिळाला पाहिजे, आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे धावतो. त्याचा रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत. 1 रुपया आला की त्याचे 2 कसे करायचे हा त्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न आहे. होतात का नाहीत हा भाग वेगळा आहे, पण त्याचा प्रयत्न. मागणी आहे की संपत्ती आली पाहिजे. संपत्ती आल्याने कोण सुखी झालेलं आहे मला सांगा? आली आज संपत्ती. अहो, जगाच्या पाठीवर एवढी श्रीमंत घराणे आहेत की असं म्हणतात, जर त्यांना त्यांच्या श्रीमंतीमध्ये जर फुकलं म्हणजे असं नाही, मराठी भाषा आहे, जर काडी लावली ना, महिना पैसे जळतील एवढी संपत्ती आहे. तरीही त्यांची अपेक्षा आहे, इच्छा आहे की पैसा आला पाहिजे, वाढला पाहिजे. 7 पिढ्या जरी बसून खाल्लं तर त्यांची संपत्ती संपत नाही, एवढा पैसा त्यांच्याकडे. पण मागणी वाढली पाहिजे. पैशाने सुख मिळाले का? सुख मिळालं असताना महाराज 12,000 कोटी ज्याची प्रॉपर्टी होती त्याचा बाप किरायाच्या घरामध्ये मेला. हो, तुम्ही नारळी सुत्तामध्ये ऐकला असेल. हा दृष्टांत मी बोललो होतो, मला दृष्टांत सांगायचा नाही. जर 12,000 कोटी असणाऱ्याचा बाप जर किरायाच्या घरामध्ये मरत असेल तर आपला काय प्रश्न आहे? सांगाते कवनी सांगाते कवनी सांगाते कवनी संपदा एवढी होती तो गेला महाराज. आपलं काय घेऊन बसला? तोळा, 1 तोळा अर्धा ग्राम. 4 तोळे जर घातलं तर तो असं 4 वेळेस हात दाखवतो, बोट दाखवतो. महाराज आपलं गाव इकडेच आहे, सावरगाव. वर चढलात ना, बोट असे असतात. इकडे आहे ना गाव, बोट बघा ना माझे कुठे, हे दाखवायचं असतं. ज्याची सुवर्णाची लंका होती तो धुळीत पडलेला होता. आपलं काय घेऊन बसलात? पैसा यावा अशी अपेक्षा असती, पण पैसा सुख देईल ह्याची गॅरंटी नाही. पण माणसं अडकून पडतात. हो, अडकून पडतात. शेवटचं मरण सुद्धा पैसा म्हणता येतं तरी त्यातून बाहेर निघत नाही, आणि अडकून ठेवतं बरं का. संपत्ती असेल, मान असेल, एकदा का त्या गोष्टीची चटक लागली ना, जीव जरी गेला तरी माणसं आशा सोडत नाही, अपेक्षा सोडत नाहीत.
शेवटच्या क्षणाला का होईना त्याचा स्पर्श लावल्याशिवाय जीव सोडत नाहीत. अशी मी माणसं पाहिलेले, अशी माणसं मी पाहिलेत. एक आजीबाई होती आमच्या घराच्या शेजारी. मी जेव्हा लहान होतो ना, गावाकडे वारकरी शिक्षण गडावरती शिक्षण संस्थेमध्ये आलो नव्हतो, त्या पूर्वीची घटना आहे. आजीबाई एवढं स्वतःला पैशामध्ये अडकून ठेवलं होतं, त्या सनगामध्ये अडकून ठेवलं. का अडकून ठेवतात लोक मला आणखी त्याचा पत्ता, त्याचं काही मर्मच कळालं नाही. कोणी त्या शेळ्यामध्ये जीव अडकलेला असतो, कुणाचा बैलामध्ये असतो, आणि ते वाळू वाहणार असलं त्याचा गाढवात असतो, है का नाही. प्रत्येकाचे असं स्टेप ठरलेले आहेत, कुणाच्या पैशात, कुणाच्या सोन्यात. तिला मरण जवळ आलेलं होतं. दररोज त्याची प्रक्रिया चालू होती. बाजावर ठेवायचे, कॉटवरून संध्याकाळी खाली ठेवायचे, वर सकाळ झाली की वर ठेवायचे, रात्र झाली की खाली ठेवायचे. प्रक्रिया चालू राहिली, पण म्हातारीनं जीव सोडला नाही. लक्षात घ्या, जीव सोडला नाही. पण त्या घरातली जी मोठी सुनबाई होती ना, तिचं डोकं फार जास्त चालत होतं. मोठी होती, हा, पहिल्यांदा आलेली होती ना. घरातलं सगळं 7-12 सगळं माहिती असतो जी पहिली येते ती. आणि जे एकटे आहेत ते सुखी आहेत. ज्यांच्या घरात 2-2 आहेत, 3-3 आहेत ना, तिथं पण तिचं डोकं चालायचं. तिने डोकं लावलं. सासूबाईचा दररोजचा प्रयत्न चालू आहेत, जीव काही जात नाहीये. तिने विचार केला की सगळे पाहुणे आले, रावळे आले, नातू आले, पंतू आले, सगळ्यांचे चेहरे पाहिले, पण म्हातारीनं जीव सोडला नव्हता. कसा सोडला नाही? तिच्या लक्षात आलं की हिचा जीव असा जाणार का? आयुष्यभर हिने अंगावरती दागिने घातलेले होते, आयुष्यभर सोन्याने मडवून असायची. जरी वैधव्य आलं तरी तिने अंगावरचं सोनं काढलेलं नव्हतं, आणि नऊवारी घालायची तिला सवय होती, नऊवारी. त्या मोठ्या सुनबाईच्या लक्षात आलं. घरामध्ये गेली, जी अंथरुणाला खिळून पडलेली होती ना, ते साडीचा त्रास नको म्हणून तिला ते बुजगावनं घातलेलं होतं. इकडे घालतात ना आपले ते पोता असतात बा, इथून ते पायापर्यंत असतं का नाही, काय म्हणतात त्याला, बारदाना. हा, गाऊन. आता काय गाऊन काय माहिती, पण गाऊन आहे तो घातलेला होता. तिच्या लक्षात आलं की ह्या ड्रेसमध्ये म्हातारीचा जीव जाणार. त्या मोठ्या सुनबाईने नऊवारी साडी घातली म्हातारीला, आणि पूर्ण दागिन्याची पेटी आणून गळ्यापासून सुरुवात केलं महाराज. कंबरपटा वगैरे सगळा घातला. शेवटचं पैंजण राहिलं होतं, डाव्या पायातलं घातलं, उजव्या पायाला नुसत्या पैंजणाचा स्पर्श झाला. अशीच गेली ती. तुम्ही जसं म्हणलात ना गेली ती गेली. विनाकारण माणसं भौतिक वस्तूमध्ये जीव अडकून ठेवतात, गुंतून ठेवतात. हे माझं मत नाहीये, माऊली ज्ञानोबराय म्हणतात. माऊली म्हणतात काय गरज आहे माणसांना ह्याच्यामध्ये अडकायची? ना पैशामध्ये अडकायची गरज नाहीये, मानामध्ये अडकायची गरज नाही, धनामध्ये अडकायची गरज नाही, सत्तेमध्ये सुद्धा अडकायची गरज नाही. पण माणसाला एक अहंकार आहे, स्वतःचा अहंकार आहे. माझ्याशिवाय महाराज पान सुद्धा हलत. हे कोणाची मान्यता आहे? मी केलं तर होईल, नाही तर मी नसेल ना सप्ताह सुद्धा पार पडणार नाही. मी नसेल ना घरचा संसार अजिबात हलत नाही. मी त्याला म्हणतो आमच्या सोबत 1 महिना आषाढीला चल, तुझ्यापेक्षा हे चांगला संसार करून दाखवते. पण मान्यता आहे डोक्यात अशी बसलेली आहे, मी म्हणजे सगळं काय. याला आमच्या भाषेमध्ये अहंकार म्हणतात. अहंकार, स्वतःचा अहंकार आहे की माझ्याशिवाय काही गोष्टी घडतच नाहीत. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ह्याचे तू म्हणतोय ना, तुझा पैसा, तुझी गाडी, तुझा बंगला, तुझे पाहुणे, हे कोणीही तुझे नाही येतात, कोणी नाही. तुला उद्धार करावा लागेल, माऊलींचे शब्द आहेत. आणि तुला कोणी उद्धार कर म्हणून सांगणारा भेटेल याची गॅरंटी नाही. सगळेजणच भेटतील याची काय गॅरंटी आहे? प्रत्येकालाच वामन भाऊ महाराज, संत भगवान बाबा भेटतील याची काय गॅरंटी नाही भेटणार. स्वतः तयारी करावी लागते. पण माऊली ज्ञानोबराय म्हणतात काय सांगावे, माणसाची बुद्धीच अशी आहे की माणसं स्वतःला या गोष्टीमध्ये अडकून ठेवतात.
आणि याचा परिणाम असा होतो, स्वतःचा उद्धार बाजूलाच राहून जातो आणि ज्या गोष्टीमध्ये जीव गुंतलेला आहे परत परत माणूस तिथंच येतो जन्मात, तिथंच. का? त्याच्या वासना शिल्लक राहिलेल्या आहेत, त्याची मागणी शिल्लक राहिलेली आहे, म्हणून तो परत परत तिथे येतो, परत पुन्हा जन्म होतो. कसा होतो? विनाकारण अडकले, माऊली म्हणतात विनाकारण. पूर्वीच्या काळामध्ये पोपट पकडण्यासाठी ते पारधी असतात ना, हा पारधी, माऊली ज्ञानोबाऱ्या वर्णन केलेले. तो पारधी काय करायचा? पोपट पकडण्यासाठी, इकडे लक्ष द्या, पोपट पकडण्यासाठी झाडावरती ती नळी लटकून ठेवायचा. नळी जुन्या काळातला दृष्टांत आहे. नळी अडकून ठेवायचा. कुणाला पकडायचंय? हा, पोपटाला पकडायचंय म्हणून तो नळी अडकून ठेवतो. पण नळीवरती पोपट बसत नाही. माऊली म्हणतात मोकळ्या नळीवर थोडाच पोपट बसत असतो. पोपटाला पकडण्यासाठी त्याच्या आवडीच्या गोष्टी समोर ठेवाव्या लागतात. आवडी विसरू नका, आवडी महत्वाची. आवडीच्या गोष्टी त्याच्या समोर ठेवाव्या लागतात, तर पोपट खाली उतरेल. नाहीतर पोपट स्वतंत्र उडणार आहे. त्याचं जीवन कसं आहे? स्वच्छंद आहे, स्वतंत्र आहे. असा पोपट जर नळीवर येऊन जाळ्यात अडकावा जर असं वाटत असेल तर मला सांगा, आपण शिकारी करायला जे जात असते, सावज मिळावं म्हणून त्याच्या आवडीच्या गोष्टी तिथे ठेवतात का नाही? वाघ पकडायचं म्हटल्यानंतर काय ठेवतात? शिळी ठेवतात. बिबट्या पकडायचं म्हटल्यानंतर उस ठेवतात. मग बोला ना, काहीतरी ठेवतात ना सावज. विनाकारण येत नाही, कारण ती शिकार पकडायची आहे. माऊली ज्ञानोबारे म्हणतात, माऊली सुंदर वर्णन करतात, त्या पोपटाला पकडण्यासाठी आवडणाऱ्या गोष्टी समोर ठेवतात. पोपटाला काय आवडतं? पेरू, बरोबर. पोपटाला पेरू आवडतो, पोपटाला डाळिंब आवडतो, पोपटाला मिरची आवडते, म्हणून तर पोपट फसतात ना. आणि असं मग नंतर पुढे असा ठेचा लागतात ना मिरचीच्या. पोपट, मी तुमचं वर्णन करतोय, पोपटाचं नाही. आवडणाऱ्या गोष्टी देव समोर ठेवत असतो. आवडणाऱ्या. पोपटाला काय आवडतं? आता बोलणार नाहीत, मला माहिती आहे. मी दृष्टांतातलं पोपट म्हणतोय हो, तुम्हाला नाही. हा, दृष्टांतातला. पोपटाला डाळिंब आवडतं, पोपटाला पेरू आवडतो, पोपटाला मिरची आवडते. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, समोर ठेवलेले आहेत. आवडीच्या गोष्टी देव समोर ठेवत असतो. जर आवडीच्या गोष्टीमध्ये आपण अडकलो की समजून घ्यायचं की देवाने आपला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, त्या पोपट पकडण्यासाठी आवडीच्या गोष्टी समोर ठेवल्यामुळे स्वतंत्र स्वच्छंद उडणारा तो पोपट ह्या फांदीहून त्या फांदीवर कुणाची सत्ता नसताना स्वच्छंदपणे उडणारा मोकळा श्वास घेणारा पोपट आवडणाऱ्या गोष्टीपायी, मोहापायी त्या नळीवर येऊन बसतो. नळीवर. आणि नळीवर बसल्यावर पुढचं वर्णन आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, नळीवर बसला पोपट. नळीवर बसला, याच्या ओव्या आहेत 6व्या अध्यायामध्ये. नळीवरती बसला, समोर आवडणाऱ्या गोष्टी आहेत. पोपटाला असं वाटलं की आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत ना, आपण आता ह्याच्यावरती ताव मारला पाहिजे. पंक्तीमध्ये असतं ना, आवडणाऱ्या गोष्टीवर अगोदर ताव मारतात, तसं पोपटाला वाटलं की आवडणाऱ्या गोष्टी आहेत, आपण ताव मारावा. माऊली म्हणतात, आवडणारी गोष्ट समोर पाहिली, चोच मारण्याचा प्रयत्न केला, आवडणारी गोष्ट तोंडाला लागली नाही, पण पोपट उलटा झाला म्हणतात माऊली. पोपट उलटा झाला. जसा उलटा झाला तशी नळी फिरायला लागली. आणि माऊली ज्ञानोबारायांनी एक शब्द टाकलेला आहे, नळिका भुवीन नली. हा, जे नळी फिरायला लागली, महाराज फिरायला लागली, त्या पोपटाला असं वाटलं की आता पृथ्वीचा या भावनेची या पडे खोडा. माऊली ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. तो पोपट आहे, पण त्याची भावना आहे, जर आपण नळी सोडली तर आपण मरणार.
आपला पृथ्वीचा अंत होतोय, आपण मरणार, आपण नळी सोडायची, या भावनेची या कोणती भावना? ती नळी सोडली तर आपलं अस्तित्व नष्ट होईल. पैसा सोडला तर आपल्याला कोणी मान देणार? मान जर गेला तर आपल्याला कोणी मानी मानणार? या भावनेची या पडे खोडा खोडा. तो काय करतो? याला सोडायचंच नाही. मोकळीया पायाचा चवडा. मोकळीया म्हणजे स्वतंत्र असणारा पोपट आहे. मनुष्य हा जन्माला आला तेव्हा स्वतंत्रच होता, पण माऊली म्हणतात या भावनेची या मोकळीया पायाचा चवडा गोवी अधिके. पुढे एक शब्द वापरलाय माऊली ज्ञानोबराय म्हणतात. माऊली म्हणतात जो मोकळ्या पायाचा चवडा आहे, नळी सोडलं तर मला सांगा पोपट उडू शकतो का? पारद्याच्या हाती सापडू शकतो? नळी धरलेली आहे, पण नळी जर सोडली तर पोपट मोकळा होईल. पण त्याची भावना आहे. आणि माऊली ज्ञानोबराय पुढचा शब्द टाकतात ऐसा काजेवीन आतुड्याला विनाकारण पकडून ठेवली म्हणतात माऊली ज्ञानोबराय. विनाकारण नळी पकडून ठेवली. सोडला तर तो मोकळा आहे. संसार सोडला तर तुम्ही मोकळे आहात. आपुली आपण करा सोडवाना. आपुली आपण करा सोडवाना. आपुली आपण करा सोडवाना. आपुली माऊली म्हणतात विनाकारण शब्द आहे. आणि त्याच्यावरच हे प्रमाण आहे. तिथलं जे 6व्या अध्यायातलं आहे ना, हे सगळं उद्धरेद आत्मनात्मान आपुली आपण. पण माणसं विनाकारण गुंतून पडलेली आहेत. ऐसा काजेवीन एकच शब्द आहे आणि संपूर्ण संसार इथं येऊन बसतो. विनाकारण माणसं पैसा धरून बसलेली आहेत, विनाकारण सत्ता धरून बसलेले आहेत, विनाकारण मान धरून बसलेले आहेत. घात तुमचा होतो, दुसरा कोणाचाच होत नाही. ना तुमच्या बायकाचा होतो, ना तुमच्या मुलांचा होतो, कोणाचाच होत नाही. आपुली आपण करा सोडवण. आणि याच्यावर तुकोबरायांचं प्रमाण आहे. माझा मीच झालो कैसे पुत्रदारा कैसा मित्र. जर यांच्यामध्ये अडकून पडलो तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात काजेवीन आतुडला. विनाकारण माणसाला अहंकार आहे. एकच शब्द आहे काजेवीन. विनाकारण. विनाकारणच आहे ना. सरपंचाची सत्ता किती वर्ष राहते मला सांगावं? मग 6व्या वर्ष फुगायची काय गरज आहे? काजेवीन आतुड्याला. काजेवीनच आहे ना. नाही सत्ता आल्यावर फुगायची काय गरज आहे? पण हा कपड्याची माझी झाला तरी कपड्याची इस्त्री मोडत. माऊली म्हणतात काजेवीन. आता मला सांगा संसार काय तुम्हीच करता का? बाकीचे प्राणी करत नाहीत का? करतात ना. तरी पण आमचे इंदुरीकर महाराज खूप छान सुंदर बोलत असतात. माणसाला एवढा अहंकार आहे, 2 झालं तरी गावभर सांगत फिरतो. विनाकारण अभिमान आहे ना, अहंकार आहे ना. महाराज एक मुलगा आहे, एक मुलगी आहे सांगतात का नाही? आणि ते आमचे आदरणीय इंदुरीकर महाराज सांगत असतात, अरे तुला 2च आहेत, बाकीच्यांना 12 आहे. काजेवीन एकच शब्द सगळीकडे लावा. नुसतं मी सांगत होतो. एखाद्याला बॉडी असते, एखाद्याला नसते. एखादा अर्धा पाव असू शकतो, माझ्यासारखा असू शकतो ना सडपातळ. सगळी चैतन्य महाराजासारखी जाड असतात असंच
हा, पण विनाकारण काजे विण माझ्यासारखा धष्टपुष्ट माणूस कोणी, अहंकार. याच्यावरती सुद्धा दृष्टांत आहे तिथल्या तिथं, त्याच श्लोकाखाली दृष्टांत आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, विनाकारण अहंकारामध्ये माणसं स्वतःला एवढी पतित करून घेतात की स्वतःचा घात झाला तरी त्यांना कळत नाही. आपण अडकून पडलोत म्हणून, अडकून पडलो. कसं? माऊली ज्ञानोबा, तुम्हाला रेशीम माहिती आहे ना? रेशीम, हा, रेशीमचा जो किडा आहे तो किडा वाढवण्यासाठी प्रयत्न जास्त आहेत, पण जेव्हा तो परिपूर्ण होतो ना, ते कोसला तयार करायच्या दशेमध्ये येतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो कोसला अशा पद्धतीने विणत जातो ना, त्याच्यासारखा कोसला या पृथ्वीवर दुसऱ्याला कुणाला तयार करता येत हे आपल्याला माहिती आहे, पण त्याला अहंकार आहे. माऊली म्हणतात, तो स्वतःला म्हणतो की असा कोसला माझ्यासारखा कोणीही तयार करू शकत नाही. एरवी कोश कीटकाची अपरी, परी शब्दाला एरवी कोश कीटकाची अपरी. तो कोश कीटक 2-3 प्रकारचे, ते 2 प्रकारचे, पांढरा आणि पिवळा कोश असतो तो कोसला, रेशीम. असं विणत जातो. स्वतःचं घर तयार करत असताना त्या घराचा, त्या रेशमीचा अहंकार स्वतःच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो की स्वतःला तयार करता करता आतमध्ये बंद करून घेतो, आतमध्ये बंद करून घेतो. नंतरची प्रक्रिया काही असेल. माऊली ज्ञानोबा म्हणतात, नंतर घर फोडलं तर तो स्वतंत्र पाखरू तयार होईल, पण अडकून पडलाय स्वतःच्या अहंकारामध्ये की तो विणण्याच्या नादामध्ये, घर तयार करण्याच्या नादामध्ये, संसार मोठा करण्याच्या नादामध्ये स्वतःला इथपर्यंत अडकून ठेवतो की आपणची वैरी म्हणतात माऊली. तो स्वतःला वैरी ठरतो. मग माणसं येतात, ती किडे घेऊन जातात, उकळतात, मारतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. मरण त्याच आहे. स्वतःच्या अहंकारामध्ये तो बुडाला, स्वतःच्या स्वरूपाच्या अहंकारामध्ये एवढा बंधनात गेला, स्वतःचं पतन झालंय हे सुद्धा कळालं नाही. मी किड्याचं बोलत नाही, आपलं बोलतोय. आपण हे सगळ्या, माझं मत नाही, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बांधून घेतल्यामुळे आपण आपले वैरी झालो. कुठपर्यंत झालो? आपल्याला स्वतःचा उद्धारच कळाला नाही. म्हणून संतांनी ह्या सगळ्या भौतिक गोष्टीला लात मारलेली, लात मारून पुढे निघून गेलेले, अडकून पडले नाही. जगद्गुरु तुकोबाराय या गोष्टीत, तुकोबाराय म्हणतात, याचं मला माहितीये. तुका म्हणे त्यांचे सगळ्या गोष्टी अडकून ठेवणार आहेत, जे कर्मधर्म नाशिवंत, सगळे अडकून ठेवणार आहेत. म्हणून तर तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे, बायको नको, संसार नको, मुलं नको, सगळ्यांना लात मारलेली. देवा, ह्या सगळ्या गोष्टी अडकून ठेवणार आहेत रे, आणि यांच्यामध्ये जर मी अडकलो ना, तुझा विसर पडेल. तुझा मला अडकायचं नाही. म्हणून तुकोबाराय काकड्यामध्ये एवढं सुंदर वर्णन आलंय मला. धनधारा कुत्रजण बंधू सोयरे पिशून सर्वही, हे अडकून ठेवणारे आहेत. कीर्तनाला येत असताना त्या कीर्तनाला येऊ देत नाहीत. काही जण तर चोरांच्या भीतीपोटी अर्धे घरी, जे कर्मधर्म, तरीही आपण काढता पाय घेत संत इथं जागे होतात. जागत करतातच ते, पण स्वतःचा उद्धार करण्यासाठी याच्यातून बाहेर पडतात, बंधनातून बाहेर पडतात. त्यांना माहितीये याच्यामध्ये जर आम्ही अडकलो तर देवाचं भजन होणार, देवाची आठवण सुद्धा येणार नाही. आणि आजचा अभंग आहे ना, हे दोघांचा संवाद आहे. एकीकडे जगाचे मालक प्रसन्न आहेत, तर खूप बरं आहे, आज काहीतरी मागा. लक्षात घ्या, दोघांचा संवाद आहे. एकीकडे देव आहे आणि एकीकडे भक्त उभे आहेत, आणि दोघातला संवाद आहे. तुकोबारायांना देव म्हणतायत, जगाचे मालक म्हणतायत की तुकोबाराय काहीतरी मागून घ्या. तुकोबाराय म्हणतात, काही मागणे, आमच्या वाडवडिलापासून आम्ही तुला काही मागितलं नाही, तर आज काय मागणार आहे. पण देवाचा आग्रह होता की आज तुकोबारायांनी काहीतरी मागितलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले, देवा, संसार मागून घ्यावं तर संसाराला लात मारून आलोय, पैसा मागावं तर
राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला तर लात मारलेली. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान घेतलं नाही. स्वतःच्या पत्नीने सगळे अंगावर चढवलेले होते, स्वतःच्या हाताने तुकोबरायांनी काढून पुन्हा राजांना परत पाठवलं. देवा, तू म्हणशील ना संसारातल्या गोष्टी मागून घे, एकही गोष्ट नको. जाळूनी संसारा बैसलो, सगळं काही टाकून आलोय. आज माझ्या अंतःकरणामध्ये मागण्याविषयी काहीच इच्छा नाहीये, काही मागावं असं मला वाटत नाहीये. पण देवाचा आग्रह होता की तुकोबराय तुम्ही काहीतरी मागून घ्या, तुम्ही मागितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि देव सुद्धा काकोळतीला येतात बरं का, मागायला लावतात का, त्याचं कारण सांगतो आणि पुढे चालतो. देव का मागायला लावतात माहितीये का? जर आपण एखाद्याचं महाराज नुसतं एकदा जरी जेवलं ना, त्या जेवणाचं ऋण आपल्या डोक्यावर होतं. आपल्या फुकट जर खाल्लं ना कुणाचा वडापाव, विचार करून खात जा. आता जरी एक खात असलात ना, नंतर तो 10 कसं फेडून घेईल सांगता येत नाही. याला ऋण म्हणतात, उपकार. आणि लोक तर महाराज पंक्तीला बसताना विचार सुद्धा करत नाहीत. स्वतः खातात तर खातात, घरच्यासाठी वाढण घेऊन जातात. त्यांनी विचार करावा मग किती घ्यायचे. जर नुसतं अन्न खाल्लं तर त्याचा बोजा डोक्यावर होतो. आणि लोकांची सेवा घेतल्यावर, हे माझं मत नाहीये, देवाचं मत आहे. या संतांनी आयुष्यभर माझी सेवा केलेली, नाविलाज होतो देवाचा, नाविलाज. ज्या शेवटच्या क्षणाला संतांच्या जवळ कोणी नसतं ना, देवाला ऋण फेडण्यासाठी सेवा करायला यावं लागतं, देवाला यावं लागतं. ते ऋण डोक्यावरती असल्यामुळे भगवंत म्हणतात तुकोबराय काहीतरी मागून घ्या. तुकोबराय म्हणतात देवा मला काहीच मागायचं नाही. पण शेवटी तुकोबरायांचा नाविलाज होतो. देवा तुला द्यायचंच आहे ना, तुला द्यायचंय, तुझी देण्याची इच्छा आहे ना, माझं एकच मागणं आहे, मागणे ते एक बघ, तुला जमत असले तर. देव म्हणाले सांगा कुठली संपत्ती पाहिजे. तुकोबराय म्हणले संपत्ती काय देवा, तुम्ही लहान मुलासारख्या गोष्टी करतो, बघ तुला देता आलं तर. देव म्हटले पाहिजे तरी काय. तुकोबराय म्हटले देवा, ज्या ज्या संकट काळामध्ये मी स्वतः सामान्य दशेतून संत पदापर्यंत आलो ना, फक्त आणि फक्त तुझ्या गुणवर्णनावरती इथपर्यंत आलेलो आहे. प्रत्येक माझ्या जीवनाच्या कष्ट काळामध्ये तुझी आठवण मला तारलेली आहे. देता जर येत असेल तुझी आठवण दे. गुण गाई पहिलं चरण. हे ठिकाण एका देवा, हे ठिकाण एका देवा. द्यायचं ना देवा, एकच दान दे, तुझा विसर न व्हावा. दुसरं काही नकोय मला, तुला द्यायचंय ना, जीवनामध्ये तुझा विसर पडला नाही असं दान दे. हे ची वापरलेलं आहे, चकारात्मक. हे म्हटलेलं नाहीये, हेच पाहिजे, बाकीचं काही नको असा अर्थ होतो त्याचा. द्यायचंय ना तुला, हेची दान देगा देवा, दुसरं काही नको, तुझा विसर न व्हावा. आणि विसर जर पडला नाही ना, तर अस्तित्व जिवंत आहे असं समजायचं. आणि विसर पडला ना महाराज, त्या माणसाचा मृत्यू आहे. विडल खाते 84च्या 84च्या 84च्या. विसर पडला ना समजून घ्यायचं की त्या माणसाचं, त्या व्यक्तीचा मृत्यू आहे, मृत्यू. आणि विसर पडल्यानंतर कोणी आठवण काढत नाही. मला सांगा, तुम्ही एवढी जण बसला, पंजोबा खापर पंजोबा किती जणांना आठवता? बोला ना. तुमच्या जर त्या आठवणीतच नाही तर त्यांचं काय आज. पण ज्यांची आठवण असते ना, त्यांचं अस्तित्व जिवंत असते. आज 750 वर्ष होऊन गेलेत, भगवान श्री माऊली ज्ञानोबा आहे. आजही महाराष्ट्रातली कोणती व्यक्ती विसरत नाही. याला म्हणतात जीवन, याला म्हणतात जगणं. जगद्गुरु तुकोबराय आहे. आजही त्यांची असा सप्ताह होत नाही की तिथं ह्या दोन महात्म्यांचा
नाव घेतल्याशिवाय हलतच नाही, कारण बेसच ते आहे ना, मूळ पायाच ते आहे. आज एकही माणूस विसरत नाही. धर्म म्हटलं की आज छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढली जाते. विसर न व्हावा. का न व्हावा? त्यांचं कर्तृत्व तेवढं आहे. माऊली ज्ञानोबारांनी तळागाळातल्या लोकांना मोठं केलेलं आहे, संत बनवलेलं आहे, म्हणून विसर पडत नाही. आणि अशी माणसं काही आहेत श्रीमंतातल्या यादीमध्ये गणले जातात, आज त्यांची आठवण कोणी काढत नाही. हे जीवन नाही. विसर पडू नये म्हणून प्रार्थना आहे सनातन धर्मामध्ये. तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल, पण मला माहिती नाही, आम्ही शिकलो. सनातन वैदिक धर्मामध्ये प्रार्थना आहे की मी जे अध्ययन केलेलं आहे देवा, जे तुझी आठवण आहे माझ्या अंतःकरणामध्ये, जे ज्ञान आहे तुझ्या स्वरूपाचं, जे ज्ञान माझ्या अंतःकरणामध्ये बसलंय ना, त्याचा विसर पडला नाही पाहिजे. प्रार्थना आहे. वेदामध्ये दशशांती मंत्रामध्ये प्रार्थना आलेली आहे. 9वा 10वा श्लोक आम्हाला शिकवला बाबांनी. श्रुतम मे गोपाय, जे मी आयुष्यभर साधना केलेली आहे, विद्याभ्यास केलेला आहे, गुरुकुलात असताना जे अध्ययन झालेलं आहे ना देवा, 2-3 प्रार्थना एवढ्या. भद्रम करणे भी शृणयाम देवा, जे ऐकलेलं आहे, जे मी पाहिलेलं आहे, जे आम्ही दोघं एकमेकाला शिकतो ना, ओम सहना भवतु. ते श्लोकाचा भाग्यच असं आहे, लोक जेवायला बसलं की घेतात. हा जो श्लोक आहे ना, जेवायला बसलं की घेतात. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु. भुनक्तु म्हणजे त्यांना वाटतं हेच भुनक, असा नाहीये त्याचा अर्थ. सहवीर्यं करवावहै, त्याचा अर्थ एवढा गोड आहे ना. समोर श्री गुरु आहे आणि इकडनं शिष्य बसलेला आहे. त्या शिष्याची प्रार्थना आहे ओम सह नव अवतु, म्हणजे देवा आम्ही दोघं एकमेकांना, गुरुजी मला शिकवतायत आणि मी गुरुकडनं शिकतोय, श्री गुरुकडनं शिकतोय, आमच्या दोघांचं रक्षण हो. अवतु म्हणजे रक्षण हो. सहनव भुणक्तू, दोघांचं भरण पोषण हो, असा अर्थ आहे. पंक्ती भुणक्तू नाही, वेगळा अर्थ काढला सगळ्यांनी. आणि असा म्हणतात ना मोठ्याने, वदनी कवळ घेता सुरू झाल्यावर तिथला शांती मंत्र आहे. श्रुतम मी गोपाय, मी जे ऐकलेलं आहे माझ्या स्मरणातून जाऊ नये त्याचं रक्षण करावं देवा. आणि तुकोबाराय म्हणतात देवा, अरे तुझ्या नामावर आम्ही जगलेली माणसं आहे, तुझ्या नावावरती आमची संपूर्ण आयुष्याची रात रांगोळ करून तुझ्या मार्गाला लागलेली माणसं आहेत. तुझ्या आठवणीशिवाय काही नको, तुझा विसरण न व्हावा. आणि देवाची आठवण जर अंतःकरणात असेल, जीवनात केवढंही दुःख असो माणसं विसरून जातात. पण देवाची आठवण पाहिजे, शत्रूची नाही, माणसाची आठवण नाही. तुकोबाराय म्हणतात देवाची आठवण असेल ना, दुःख कितीही जरी आलं तर दुःख पचवण्याचं सामर्थ्य देवाच्या आठवणीत आहे. हे माझं मत नाहीये, महाभारतातल्या राजमातेचं मत आहे. महाभारतातली राजमाता, कौरव पांडवांचं युद्ध झालं. इकडे लक्ष द्या सगळेजण. कौरव पांडवांचं युद्ध झालं, नाही काही अभंग कळाला ना, हे शिकण्यासारखं आहे. महाभारत का शिकलं पाहिजे? भावकीत भांडण लावण्यासाठी नाही, स्वतःचा उद्धार, स्वतःचं ज्ञान त्याच्यामध्ये दडलेलं आहे, उद्धार करण्यासाठी. नाहीतरी लोक महाभारत म्हटलं की भावकीचंच भांडण समजतात. भावकीचं भांडण नाहीये. कौरव पांडवांचं युद्ध झालं, पांडव सेना विजयी झाली. कोणामुळे झाली? महाभारत कळतं ना, आता आपण मराठवाड्यातली आहेत, सगळ्या पोत्या उगाळून पिलेली माणसं आहेत. एकही पोती शिल्लक राहिली नाही गावात की जी लावायची राहिली नाही, सगळे लावून झालेले आहेत. मला सांगा, पांडव जिंकलेले, राजे कोण झाले? धर्मराज राजे झाले. पण सगळी जी पांडवाची बाजू होती एकाने लावून धरलेली होती, एकाने उचलून धरलेली होती, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. इकडे लक्ष द्या, नाही काही कळालं ना, हे घेण्यासारखं आहे. कृष्ण परमात्म्याने बाजू उचलून धरली म्हणून पांडव जिंकले. असंच का पांडवांनी स्वतःच्या बाहुबलावर जिंकले? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा पाठिंबा होता, देवाचा पाठिंबा होता म्हणून जिंकले. राजे
धर्मराज राजे झाले. ओके, धर्मराज आता राजे झाले. मग धर्मराजाची आई कोण होते? कोण होते, कोण होती नाही. हा, मराठीकडे लक्ष द्या. कोण होती? कुंती देवी होती. आणि कोण झाली आता? मुलगा राजा झाल्यामुळे आपोआप आई राजमाता झाली. इथून पुढे शिकण्यासारखं आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो ना, संसारातल्या गोष्टी आल्या की देव काढता पाय घेतो. हे इथून शिकण्यासारखं आहे. जोपर्यंत पांडवाकडे काही नव्हतं तिथपर्यंत देव त्यांच्या सोबत होता. पहाते पांडव परी त्या देवासी. आठवीत होती नाही ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना. आणि द्वारकेचा राजा कुणाच्या इथं होता? पांडवाच्या इथं होता. कुठपर्यंत होता ही इथून शिकण्यासारखं आहे. राज्य आलं महाराज पांडवांना. धर्मराज राजे झाले. राजगादी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अभिषेक केला आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की आता माझं कार्य या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मी उद्या हस्तिनापूर सोडणार आहे. बातमी पसरली संपूर्ण राजवाड्यामध्ये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जाणार आहेत उद्या. आता आपलं कार्य संपलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की मला तुम्हाला राज्य मिळवून द्यायचं होतं. तुम्हाला राज्य आज प्राप्त झालेलं आहे. उद्या माझी जाण्याची वेळ. द्वारकेला निघालेले होते भगवान श्रीकृष्ण परमात्मा. सकाळी तयारी केली पांडवांनी देवाला सोडण्यासाठी. रथ सजवला. एवढा सुंदर सजवला कारण जगाचे मालक त्या रथात बसणारे होते. रथात बसवलं. जसे तुम्ही महाराज लोकांची सगळ्यांची मिरवणूक काढतात त्या पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची राजवैभवामध्ये मिरवणूक निघाली. सेंडअप होतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. हा, द्वारकेकडे निघालेले होते. म्हणून शिवपर्यंत असं काहीतरी सोडायला आलेले होते. पाठीमागे सगळे पांडव चालत होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रथ पुढे चालत होता. जाता जाता देवाला आठवण आली की आता आपण यांच्या जीवनामध्ये येणार. कोणाला आठवण आली? देवाला. माणसाला नाही. देवाला आठवण आली की आता आपण यांच्या जीवनामध्ये येणार नाही. हे शिकण्यासारखं आहे. सत्ता, पैसा, मान आला ना देव काढता पाय घेत असतो. आठवण करून दिली देवानी. पांडवांना म्हटले देव मी आज तुमच्या जीवनातून गेलो ना परत येणार. आले नाहीत परत कृष्ण परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये. एकदा हस्तिनापूर सोडली ना भगवान परमात्मा निघून गेले. याची ग्वाही अर्जुनाने दिलेली आहे. ग्वाही. खरंच देवा तू सोडून गेला ना जीवनातून. आणि देव जर जीवनातून गेला ना जीवन निस्तेज होतं महाराज. निस्तेज. अरे जीवनामध्ये देवच नसेल तर काय अर्थ आहे त्या जीवनाला महाराज? काय अर्थ आहे? जगून तरी काय फायदा आहे? देवच विचारत नाही. देव निघून गेलेले आहेत. अर्जुनाची ग्वाही आहे. जेव्हा अर्जुन ज्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाने स्वतःच्या बाहुबलावर शत्रूंना जिंकलेलं होतं त्या रणक्षेत्रावर भिल्लांच्या शेमड्या पोरांनी अर्जुनाला बांधलं होतं. बांधून ठेवलेलं होतं. तिथे अर्जुन म्हणतो देवा तू माझ्या जीवनात होता ना माझं तेज काही वेगळंच होतं. आज शेमड्या पोराने अर्जुनाला बांधावं एवढा मी कमी ताकदीचा झालो. तू होता तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये तेज होतं. आणि देव म्हणतात लक्षात घ्या मी आज जाणार आहे. तुम्हाला काय मागून घ्यायचं ते मागून घ्या. पांडवांना म्हणतायत देव काय मागून घ्यायचं ते मागून घ्या. पांडव म्हटले देवा आता तुम्ही जाणारच आहेत तर आता सगळ्यांची जशी जशी योग्यता होती त्या त्या पद्धतीने प्रत्येकाने मागून घेतली. आता धर्मराजाची योग्यता होती की आपली बुद्धी धर्मामध्ये चालली पाहिजे. धर्मराजाने मागून घेतलं. देवानी तथास्तु बोलला. आता ज्याची ज्याची योग्यता आहे का नाही. ज्याची तंबाखूची योग्यता आहे तो चुनाच मागणार ना. दुसरं काय मागणार आहे. हा ज्याची चकण्याची योग्यता आहे तो. पण पांडवांची योग्यता ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने प्रत्येकाने मागलं. अर्जुनाने वेगळी मागले. आता भीमाला खाण्याच्या पलीकडे काही आठवत नव्हतं. भीमाकडे एखादं मंत्रीपद सुद्धा नव्हतं. पण भीमाची जी योग्यता होती ती योग्यता भगवंताने पूर्ण केली. नंबर आला कृष्ण परमात्म्याच्या आत्याचा. कोण होत्या आत्या? बोला ना. आत्या ह्या कुंती देवी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आत्या होत्या.
आत्या जाता जाता कृष्णाने उच्चारलं, आत्या आता तुझा नंबर आहे, काहीतरी मागून घे. आताच्या आत्याला नाही विचारलं. आताच्या आत्याला विचारल्यानंतर 7-12 अर्धा होतो का नाही? 7-12 अर्धा होतो. महाराज भाचे तर तयारच असतात मामाला कधी गंडवायचं. ह्याच्याहून केस झालेले बरं. मामानी मुलगी दिली नाही म्हणून भाच्याने दावा केलेला होता की आता तुझ्या प्रॉपर्टी मध्ये मला अर्धी प्रॉपर्टी पाहिजे. बहिणीचा कायदा तसा आहे ना. मुलगी दिली नाही म्हणून अर्धी प्रॉपर्टी भाचा घेऊन गेला. हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. आत्या तुला काय मागायचे ते मागून घे म्हणे, आज मी द्यायला तयार आहे. कोणती हसते महाराज गालात, कोणती हसते. आजपर्यंत कृष्णाचे कधी बोल बदललेले नाहीयेत, पण आज देव म्हणतायत की काहीतरी मागून घे. आणि मागण्यासारखं काय आहे? कुंती देवी म्हणते बरं का, देवा तुझ्याकडे काय मागावं? आज राजवैभव माझ्या पायावर लोळण घेत आहे, राजसुख माझ्या पायावरती. आज माझ्या एका हाकेवर हजारो दास्या धावून येतील, दासी येतील, असं माझं जीवन आहे. आणि तुझ्याकडे काय मागावं? तरीही कृष्ण परमात्मा फोर्स करतात. आता मी एकदा गेलो ना परत येणार नाही, तुला मागायचं ना काहीतरी मागून घे. कुंती हसून म्हणते, कृष्णा तू मला माग म्हणावं. अरे मी तुला ओळखते, तू कोण आहेस, तू वासुदेव आहेस, जगाचा मालक आहेस, हे मला माहिती आहे. पण माझ्या जीवनामध्ये मागावं असं काही शिल्लक नाही. कृष्ण म्हणतात, मी आज प्रसन्न आहे, काय मागायचे ते मागून घे. कुंतीने मागून घेतलेलं आहे बरं का, जाता जाता शेवटच्या क्षणामध्ये. आणि हे मागण्यासारखं आहे जीवनात, एवढं मागण्यासारखं. आजचा जो अभंग आहे ना इथं आहे. कुंती म्हणते, कृष्ण तुला द्यायचंच आहे ना, तुझी इच्छा आहे ना मला काहीतरी द्यावं. कुंती अशी पदर पसरते, महाराज कृष्णा तुला द्यायचंच आहे ना, असं कर, जगातली जेवढी दुःख आहेत ना तेवढी दुःख माझ्या पदरात टाक. भगवान परमात्म्याला आश्चर्य वाटलं, मी प्रसन्न झाल्यावर जग काय काय मागून घेत नाही महाराज, आणि माझी आत्या माझ्या समोर पदर पसरून दुःख मागते. कारण विचारलं देवाने, सुख तुझ्या पायावर लोळण घेत असताना आत्या तू आज दुःख का मागते? द्रौपदीने दिलेलं उत्तर आहे, लक्षात ठेवा. द्रौपदी म्हणते, सॉरी कुंती देवी म्हणते, कुंती देवीने दिलेलं उत्तर आहे. कुंती देवी म्हणते, देवा अरे आम्ही वनवास काढला, अज्ञातवास काढला, त्या वेळेला आमच्या कष्टाच्या दुःखाच्या काळात तू आमच्या सोबत होता, आणि आज राजवैभव माझ्या पायावर लोळण घ्यायला आलंय, तर आज तू जीवनातून आमच्या निघून जातो. दुःख याच्यासाठी मागितलं, जर माझ्या जीवनात जर दुःख असेल, त्या दुःखाच्या क्षणामध्ये तुझा विसर पडणार नाही, तुझा विसर न. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आलेले संकट किती येऊ, पण त्या संकट काळामध्ये विसर पडला नाही पाहिजे, असं दान दे. हेची दान. आणि अंतःकरणामध्ये जर आठवण असेल, ज्याची आठवण आहे त्याचं गुणगान आलं का? गुण गायिना गुण गायीन आवडे. ज्यांचं आठवण आहे त्याचे गुणगान गातात लोक. हे शिकण्यासारखं आहे, साधा व्यवहार आहे अभंगातला. गुण गायीन, जे अंतःकरणामध्ये ते ओटावर येते, एवढाच अर्थ आहे त्याचा. कार्यकर्ता असेल तर कोणाचे गुणगान गातो? चांगला परिसर आहे, राजकारणाचा अजिबात नाद नाही. अहो सोपं आहे ना, ज्याचा अंतःकरणामध्ये आठवण आहे त्यांचा जिंदाबाद असतो, असतो का नाही? आगे बढो हम तुम्हारे, कपडे सांभाळायला. याला म्हणतात गुणगान. का? अंतःकरणामध्ये ती गोष्ट बसलेली, आठवण ओटावरती खेळते, आणि ज्यांचा विसर पडत नाही त्यांचंच गुणगान गायलं जात. साधी गोष्ट आहे, गुणगायीन. आणि सगळी अभंग ज्ञानेश्वरी पासून तर निळोबारायपर्यंत, संत बहिणाबाई पर्यंत सगळ्या संतांनी देवाचं गुणवर्णनच केलेलं आहे. का?
अंतःकरणामध्ये ती आठवण आहे, सुंदर ते ध्यान. काय गुणगान आहे हे कळणार नाही, मी तुम्हाला साधं गुणगान सांगतो. एखादी आवडणारी गोष्ट मनातून जात नसेल ना, ते ओठाच्या द्वारा पुस्तकावर रेखाटली जाते. त्यांचं नाव कवी आहे. हा, कवीचं काय काम असतं? एखादं सौंदर्य त्याला आवडलं, त्याचा विसर पडत नाही त्याला, कारण त्याचं हृदय तेवढ्या ताकदीचं असतं. त्याच्या हृदयामध्ये ती सुंदरता बसलेली असते. आणि मग जी सुंदरता हृदयामध्ये बसते ना, ते कवितेच्या द्वारा बाहेर पडते. आता मराठवाड्यातले तुम्ही आहात, लहानपणी सगळ्या कविता तुम्ही वाचलेल्या आहेत. माझ्या कविता वेगळ्या आणि तुमच्या वेगळ्या आहेत बरं का. हा, आणि मी म्हणून दाखवणार नाही, माझ्या कविता वेगळ्या आहेत, तुमच्या वेगळ्या आहेत. तुमचे ते नाही, हिरवे हिरवे गालगालीचे तर आहेच. हा, ससा रे ससा दिसतो कसा, बरोबर का. माझ्या कविता तेलुगूतल्या आहेत, तुम्हाला सांगून काय फायदा आहे. नाही तर ते गुणगायनी सारखं होईल. पण त्या कवीची एक भावना आहे की ते सौंदर्य गायलं पाहिजे. आणि माऊली ज्ञानोबा याच्यावर व्यवहार सांगतात. आधी मनवणीची उठी, आवडे ते वृत्ती किरीटी. आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. कधी? आवडे ते वृत्ती किरीटी, आवडणारी, तेव्हा गुणगान. कवी काय करतो? स्त्रीचं सौंदर्य आवडलं की तो गुणगान करतो. तिचे केस अशा अशा पद्धतीचे आहे, शरीर बांधा या पद्धतीचा आहे, एकदम सडपातळ असणारी आहे. तिचे पावलं म्हणजे जणू काय लक्ष्मीचे तसे नसतात पण. हा, येत असताना पहिला पाऊल टाकतात तिच्या हळदीत कुंकवात बुडून, पण नंतर ती लक्ष्मी महाकाली कधी होते काही सांगता येत नाही. पण त्याचं वर्णन आहे. तिचे पावलं असे आहेत, तिचे हात असे आहेत, तिचे गाल गुलाबासारखे लाल आहे. आणि जेव्हा डोळ्याचं वर्णन येतं ना, मग डोळ्याचं वर्णन महाराज काय त्या कवीचे महिमा असते. असं वर्णन करतात की तिचे डोळे म्हणजे हरिणाचे डोळे. कसे? हरिणाचे आहेत. जणू काय तिचे डोळे म्हणजे माशाचे डोळे आहेत. जणू काय तिचे डोळे म्हणजे मदाचे डोळे आहेत. हे मधुराक्षी, हे मीनाक्षी, हे कामाक्षी. खरं तर तिचे डोळे तेवढ्या क्वालिटीचे नसतात. तिचे डोळे म्हणजे लाडू पाहून जिलेबी मागणारे असतात. पण त्याचं अंतःकरण वर्णन करतं, याला म्हणतात गुणगायीन. एवढाच फरक आहे. आपण संसाराचं गुणगान गातो, संत देवाचं गुणगान गातात. आपल्या अंतःकरणामध्ये संसार भरलेला आहे, म्हणून संसाराचं वर्णन आपण करतो. संत देवाचं गुणगान गाण्यामध्ये मस्त असतात. रामकृष्ण गीती गात, कृष्ण गीती गात, कृष्ण गीती गात, काळाचे पोया गीत, काळाचे पोया गीत, रामकृष्ण गीती गात, छंदे आपुल्या नाचत. निज घेऊनी फिरतिगा म्हणजे गुणगायीन. गाये नाचे उडे आपुलिया. हा, मस्त मस्तीमध्ये जगणारे संत महात्मे असतात. महाराज तोंडावरती दहाव्याचा चेहरा घेऊन बसणारे नसतात. हा, प्रफुल्लित चेहरा असतो. संत वामनभाऊ महाराजांचा चेहरा पहा, संत भगवान बाबांचा चेहरा पहा, पाहिलं की प्रसन्नता, दर्शने प्रशस्ती. का? अंतःकरणामध्ये देवाची आठवण आहे. आणि संत म्हणतात हीच माझी. जसं आपली जोडी पैसा आहे, कसं संतांची जोडी देवाचं नामस्मरण आहे. आणि सगळं पहिल्या मालिकेपासून ते सगळ्या मालिका देवाचंच वर्णन करतात. सगळ्या मालिका देवाचं वर्णन करणारे आहेत. का? गुणगायीन
मग हे गुणगान करण्यासाठी दुसरं काही लागत नाही. न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा. पण ह्या सगळ्या गोष्टी जर ओटावर यायच्या असले तर संत संगती लागते. जलद प्रमाण तिसरं. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. सगळ्या अभंगाचं जो मूळ आहे ना या तिसऱ्या चरणात आहे. संग, संग आणि संग जर व्यवस्थित असेल तर वरच्या तिन्ही चरणाची जोड लागते. आता संतांच्या संगतीत नसाल तर काय देव आठवणार आहे? पिणाऱ्याच्या संगतीत बसल्यावर देव आठवत? देव नाही आठवत. तिकडे ते काय देवदेव आठवतो. देवदेव आता तुम्हाला कळणार नाही, मला माहिती आहे. हा, इकडच्या भाषेमध्ये त्याला कंदुरी म्हणतात, आहे का नाही? हा, देवदेव आठवतात, देव नाही आठवत. देव आठवण्यासाठी संत संगती महत्वाची आहे. आणि याच्यावरती संपूर्ण मानवी जीवन आहे. ज्या संगतीत तुम्ही राहता ना, वरच्या सगळ्या गोष्टी घडत असतात. उत्थान पतन सगळं, उद्धार आणि पतन सगळं संघाचा महिमा आहे. संगती जर चांगली मिळाली, तुकोबाराय म्हणतात देवा, मग संतांची संगती का पाहिजे? संत तुझं चिंतन सोडता दुसरं कोणाचं चिंतन करत नाहीत. कथयिष्यन्ति माम तुष्यन्ति च रमन्ति च. तुझ्या वर्णनाशिवाय ते काहीच करत नाहीत. कृष्ण हरी विष्णू गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, याच्या पलीकडे तुझं गुणगान करत नाहीत. म्हणून संत संग देई सदा. कशासाठी? तुझा विसर पडू नये म्हणून संत संग देई. कसं? सदा. तुझं गुणगान करता येतो त्यांच्या संगतीत, म्हणून संत संग देई सदा. आणि त्यांच्या संगतीत असल्यावर संसाराचा विसर पडतो, म्हणून न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा. देव म्हटले सगळं काही मागून घेतो, आमच्यासाठी काही फायदा आहे का नाही? शेवटचं चरण. तुका एवढं सुंदर उत्तर आहे ह्याच्यामध्ये जीवनाचं. तुकोबाराय म्हणतात देवा जर वरच्या तिन्ही गोष्टी मिळत असतील तर तुझं चिंतन करण्यामध्ये तुझा फायदा आहे ना, तुझं मोठेपण वाढतंय ना. पण तुझं चिंतन करण्यासाठी गर्भाला यावं लागेल, आणि गर्भवासाचं दुःख मोठं आहे. काय सांगू गर्भीची मज भोगिता. देवा एवढं मोठं कष्ट आहे, तर तुकोबाराय म्हणतात ते कष्ट आम्हाला कष्ट वाटत नाही. तुला घालायचंय ना तुझ्यासाठी सुखे. देवा तू सुखाने आम्हाला गर्भाला घाल, आम्ही कितीही जन्म घ्यायला तयार आहोत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाजिका. महाराज ही परंपरा जेवढी मोठी आहे, जर आपल्याला परत परत जर जन्म भेटत असेल ना, आपण संत वामन भाऊ महाराज, संत भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करावी. तुका म्हणे जर आम्हाला पुन्हा पुन्हा या परंपरेमध्ये जर जन्म मिळत असतील तर भाऊबाबांना साकडं घालावं. बाबा आणि भाऊ तुम्ही काय करा, सुखे आम्हाला घाला, आम्ही कितीही जन्म या परंपरेसाठी घ्यायला तयार. आणि या परंपरेमध्ये जर जन्म होत असेल तर पुढची प्रक्रिया आहे गुणगायीन हेची माझी विठोबार माझी
विठोबार कुमार विठोबार कुमार